आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या घरात मी आले. तिथून आम्ही हात चाललो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज मी आलेलो आहे पन्हाळगडावरती, कारण रात्रीचा पन्हाळगड कसा दिसतो आणि पन्हाळगड रात्रीचा कशा पद्धतीनं अनुभवला जातो, तर हे मी आजच्या या ब्लॉगच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. आणि सध्या वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आम्ही सध्या आहे 3 दरवाजाजवळ. आता अंधाराचं तुम्हाला काहीच म्हणजे काहीच दिसणार नाही, बट थोडीशी शॅडो आहे, थोडासा उजेड आहे. इथं बघू शकता तुम्ही. ही एंट्री आहे इथून, आणि इथून गेल्यावरती इथून स्टार्ट होतो 3 दरवाजा, आणि 3 दरवाजाच्या बरोबर सेंटरला मी उभारलेला आहे. तर गाईज, आता आम्ही 3 दरवाजापासून आत चाललोय आणि आमचा प्लॅन आहे की सज्जाकोटी जो बुरुज आहे तर तिथे जाण्याचा. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काय म्हणजे काहीच दिसत नसणार आहे आणि मला पुढचं दिसत झालं. भारी वाटाले. थ्रिल म्हणजे आयुष्यात असा थ्रिल असावा प्रत्येकाच्या. हे बघू शकता, हे बघू शकता आपण. हे 3 दरवाजाचं एंट्री आहे आणि तिथून आता आम्ही आलो. हे सगळं तर आता तुम्हाला एंट्री दाखव. तर ही एंट्री आहे. तर गाईज, आता आम्ही 3 दरवाजापासून वरती डाव्या साईडला जाणारा जो रोड आहे तर तिथून वरती आलोय. इथून आम्ही आत चाललोय आणि हा थ्रिलरपणा तुम्ही बघू शकता. म्हणजे आता आम्ही इकडे चाललोय, म्हणजे इकडे एक मंदिर आहे, आपल्या महादेवाचं मंदिर आहे, तर ते बघण्यासाठी आता आम्ही इकडे चाललोय. आणि असा ट्रेक आहे चालत चालत. हा सन्नाटा तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या रात्रीचं चाललंय. एवढी रात्र नाही, आपल्याला घरात बसून वाटते 10 वाजलेत म्हणजे काय एवढं डेंजर नाही, पण अशा ह्या वातावरणात येणं हे धाडसाचं काम आहे. आणि आमचं धाडस वाढवण्याचं काम सागर दादा आणि आमचं अतुल सरांनी केलंय. अधिराज आहे. तर आता आम्ही जवळपास मंदिराजवळ पोचलोय आणि मी पहिल्यांदाच हे शंभू महादेवांचं मंदिर बघणार आहे. आणि तुम्ही बघितलं असाल एवढा सन्नाटा आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या अंधारात मी आलोय. माझ्यासोबत अंकल आहेत, त्यांचे मित्र आहेत आणि आद्या आहे. तर चला. वाटत जाऊ दे, भ्या वाटल्या मला. शंभू महादेवांचं आम्ही दर्शन घेतले आता आणि आम्ही जाणार आहे पुढच्या स्पॉटला. तिथे गेल्यावर माकड एवढ्या मोठ्यानं ओरडलंय. माकडाचा आवाज होता ना, त्याला आवाज आला माहिती आहे माकडाचा. सो गाईज, आता आम्ही सज्जाकोटी बुरुजावर आलोय आणि इथे जरासं आम्ही चहा घेणार आहे. आणि या बुरुजावरून तुम्ही बघू शकता ही शांतता आणि हा सन्नाटा. आता आम्ही पिणार आहे आम्ही घरातून करून आणलेला चहा. या थंडीच्या वातावरणामध्ये, गारठ्याच्या वातावरणामध्ये आम्ही गरमागरम चहा पिणार आहे. हे बघू शकता, आदिराजने आपले चहा बनवलाय.
सो गाईज, आता आम्ही किल्ले पन्हाळगडावरती 1-2 स्पॉट केल्यात. कारण पेट्रोलिंगची गाडी असत्या आणि आम्हाला इथं जास्त वेळ फिरण्यास सक्त मनाई असत्या. पण तरीही आम्ही 2 स्पॉट आम्ही फिरल्यात. ते पण कसे फिरलेत हे तुम्ही बघितलाच असाल. सो आता आम्ही जाणार आहे परत आम्ही घरी. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलला. भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.